त्याचं उद्घाटन आज होत आहे। डेमोक्रेसी क्लबच्या हिरवळीवर शिवसेना नेते सुभाष देसाई हे त्या लढ्यातले एक प्रमुख शिलेदार होते। ते स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होते। मुंबईतून जे पहिलं पथक गेलं करसेवकांचं, मनोहर जोशी असतील, चंद्रकांत खैरे असतील, सुभाष देसाई यांच्यासह असंख्य जे गेले लोक, तेव्हा तिथे त्यांचे जे अनुभव आहेत, काही छायाचित्र आहेत रोमांचक, थरारक, काही व्हिडिओ क्लिप्स आहेत, तर त्याचं एक्झिबिशन हे सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून तयार होते। राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ। आम्ही हे जे प्रदर्शन आहे हे नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत। आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस ह्यांना त्या आंदोलनासंदर्भात काही गोष्टी आठवत नाही आहेत सध्या, तर त्यांच्या स्मरणशक्तीला साधारण एक झटका देण्यासाठी आम्ही हे जे प्रदर्शन आहे नागपूरला करू। आणि आमची भूमिका किंवा आमची विनंती राहील देवेंद्र फडणवीस यांना की आपण खरे रामभक्त असाल आणि अयोध्येच्या आंदोलनात आपला सहभाग असेल तर ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण करावं आमच्या, आणि एकदा प्रदर्शन नजरेखालून घालावं त्याने आमचं। बोललो त्यांना, मी त्यांच्यावर टीका केली नाही, मी सत्य सांगितलं। कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारतमध्ये प्रसिद्ध केला। काय त्यांचं नाव? शंकर भडेकर। ते जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी करेक्ट करावं, माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारतमध्ये कामाला नव्हते। ते लोकमतचे छायाचित्रकार होते। ते लोकमतमधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे। ते लोकमतनिष्ठ होते, त्याच्यामुळे नवभारतमध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, बरोबर ना? मी त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे, उत्तम छायाचित्रकार होते। त्यांचा नवभारतशी कधीच संबंध नव्हता। जे छायाचित्र नवभारतमध्ये प्रसिद्ध झालं आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस सदृश एक तरुण मुलगा दिसतो आहे, बरं का? हां, तर त्याच्यामुळे ते असू शकतात। ते गेले असतील नागपूरला आता अनेक स्टेशनवरून लोक निघत होते त्यावेळेला। माझं त्यांच्याविषयी काहीच आक्षेप नाही आहे। नागपुरातून असंख्य लोक तिथे पोचलेले आहेत, देवेंद्रजी सुद्धा गेले असतील किंवा गेलेले आहेत, पण मीच गेलो आणि दुसरं कोणी नव्हतं, विशेषतः शिवसेना कोणी नव्हतं। हे त्यांचं विधान जे आहे हे त्या संपूर्ण आंदोलनाचा आणि करसेवकांचा अपमान करणार आहे, तो जो संघर्ष बाळासाहेब ठाकरेंनी, अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी यांनी जो संघर्ष केला तिथे, लोकांना प्रेरणा दिली लढण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले बाळासाहेब ठाकरे, त्या संपूर्ण लढ्याचं, करसेवकांचं आणि आंदोलनाचं देवेंद्र फडणवीस त्यांना अपमानित करतायत। माझ्याशिवाय कोणी गेलं नाही, भाजपशिवाय कोणी गेलं नाही, हा काय प्रकार आहे? म्हणून मी शंका व्यक्त केली। बाकी मी त्यांच्याप्रमाणे ते मूर्ख आहेत म्हणणार नाही, ते शतमूर्ख असतील, पण मी तसं म्हणणार नाही। हे अधिवेशन दिशादर्शक आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।